आता पार डोक्यावर सूर्य आला होता आणि दुपारचे 12 वाजले होते, तरी काय कार्यकर्ते उठायचं काही नाव घेत नव्हते. पण तुमचा पाटील सगळ्यात आधी उठून उभा होता. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका म्हणून आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आता सकाळी उठल्यानंतर आपल्याला तर काही काम नव्हतं, त्याच्यामुळे उरलेला दिवाळीचा चिवडा खात आपण बसलेलो होतो रूमवर. आता त्याच्यात आवरून खाली येऊन पाहत होतं काय आपल्या दोन्ही कार्यकर्त्यांनी शर्ट सारखे घातले होते. मग त्यांना म्हणलं तुमचं मी फोटो काढतो, राहा उभे तुम्ही दोघं पण. आणि त्यात आपण कालपासून आबीबाईच्या रूमवर होतो, त्याच्यामुळे आपण पायी निघालो होतो आपल्या हॉस्टेलला, कारण तिथून आपलं हॉस्टेल होतं 1 किलोमीटर लांब. आता हॉस्टेलवर आल्यानंतर पहिलं म्हणलं आवरून घेऊ, कारण आपण सकाळपासून हिंड राहिलो तसंच. त्याच्यामुळं पहिलं हॉस्टेलला आलो, ब्रश उचलला, आंघोळ करून घेतली आणि डायरेक्ट निघालो होतो आपल्या मेसला जायला. आता आवरून तर घेतलं होतं आणि कार्यकर्ते आपली वाट पाहत बसले होते. आता मला तर असं वाटू राहिलं माझी वाट कमी आणि गेम खेळायसाठी ते जास्त बसले होते, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं चला. आता मेसला गेलो तर त्यांनी तिथं पंजा चालू केला होता खेळायला. त्यांना म्हणलं तुमचा पंजा राहून द्या बाजूला, मला नाही एकदाच दाबून जेवण करून द्या. आता मेसवरून तर जेवण करून आलो होतो आणि पहिले आपले पुस्तक उचलले आणि निघालो होतो टेरेसला, कारण आपला होता मॅथचा पेपर. त्याच्यामुळे पहिलं आहे ना म्हणलं अभ्यासाला चालू करून टाकू. आता तिथं गेल्यानंतर पहिला टेबल लावून घेतला नीट आणि मग काय जी गोष्ट कळत नाही त्या गोष्टीच्या कामाला लागलो. पहिलं म्हणलं मॅथचं आहे ना सगळं पोर्शन करून घेऊन मी एकटाच नाही तर माझ्यासोबत माझ्या सगळे रूमचे कार्यकर्त्यांना अभ्यासाला बसवलं होतं. आता कधीतरी अभ्यासाला बसलो होतं आणि अभ्यास करायच्या आधीच तेवढ्या साईबाई आणि मामा आपल्याला भेटायला आले, त्याच्यामुळे आपण आहे ना त्यांना सगळ्यांना घेऊन आलो होतो नाश्ता करायला. म्हणलं आता पहिलं आहे ना नाश्ता करून घेऊ. मग काय नाश्ता झाल्यानंतर ते पण निघाले होते घरी आणि आपण निघालो होतो हॉस्टेलला. आता व्लॉग आवडला असेल तर पहिला आपल्या ना आयडीला फॉलो करून टाका.